नमस्कार मित्रांनो, मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मतदार यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव स्वतः चेक करू शकता। कोणी जर नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचं नाव आले की नाही ते तुम्ही चेक करू शकता। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे पूर्ण चेक करू शकता। व चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे। प्ले स्टोरवर आल्याच्या नंतर या ठिकाणी वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। माझं पहिलंच इन्स्टॉल होतं, मी अपडेट करून घेतो। या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या, थोडा वेळ लागेल। तुम्ही इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन ओपन करू शकता। ओपन केल्याच्या नंतर एकदम सोपी पद्धत आहे। ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसणार आहे। अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसल्यानंतर या ठिकाणी एकदम वर सर्च तुम्हाला गोल आयकन दिसत आहे राईट साईडला, त्या ठिकाणी तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दाखवत आहे। एकदम सुरुवातीला सर्च बाय मोबाईल, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPच्या आधारे पण तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आले की नाही ते तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी दुसरं म्हणजे तुम्ही QR कोड स्कॅन करून सुद्धा चेक करू शकता। जर तुमच्याकडं पहिलंच मतदान कार्ड असेल तर त्या मतदानावरला तुम्ही QR कोड स्कॅन करून चेक करू शकता। तिसरं ऑप्शन म्हणजे सर्च बाय डिटेल्स, तुम्ही तुमचे पूर्ण डिटेल्स टाकून तुमचं मतदान कार्ड आले की नाही चेक करू शकता। आणि चौथं म्हणजे ई-पिक नंबर। ई-पिक नंबर म्हणजे हा तुमचा मतदानाचा नंबर असतो, तो तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकून चेक करू शकता। तर या ठिकाणी तिसरं ऑप्शन म्हणजे सर्च बाय डिटेल्स, आपण डिटेल्स टाकून चेक करू शकतो। तुमच्याकडे मोबाईल नंबर वगैरे काही नसेल तरी चालेल। तर या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे व तुमचा जिल्हा निवडायचा आहे। या ठिकाणी पूर्ण माहिती एकदम व्यवस्थित वाचून तुम्ही सविस्तर टाकून घ्या। एकदम सोपी पद्धत आहे। या ठिकाणी तर व्यवस्थित तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा व तुमचं मतदारसंघ कोणता आहे, तुमची विधानसभा कोणती आहे ते या ठिकाणी व्यवस्थिशीर निवडून घ्या। ते या ठिकाणी खूप सारे मतदारसंघ दाखवत आहे। या ठिकाणी एक तुम्ही व्यवस्थिशीर निवडून घ्या। निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दाखवेल, तुमचा मतदान कार्ड क्रमांक, तुमचं नाव आलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डिटेल या ठिकाणी शो होत आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आवडला असेल तर मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।